संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल गांधी साथ है, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी हाय हाय, पंतप्रधान तुम्ही काम करो। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव एक्सिल फाईल मध्ये आल्याचा आरोप करत पुण्यातील जिल्हा स्टेट या ठिकाणी आंदोलन करण्यात येते आणि या ठिकाणी आपण काही युवकांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। जे मोदींचं नाव आलेलं आहे एप्स्टीन फाईल्स मध्ये त्याच्याबद्दल हे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांनी जे US पॉलिसीजला ते सरेंडर झालेले आहेत त्याबद्दल या विद्यार्थी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे। काय काय आरोप नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये मुळात आमचा असा आरोप आहे की एप्स्टीन सारख्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये जाऊन त्यांनी भारत देशाने जे एक आतापर्यंत देशामध्ये जगामध्ये जी सर्वोच्च स्थान मान उंचावली होती ती संपूर्णपणे मान खाली घालण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। या अशा वागण्यामुळे नरेंद्र मोदींच्या भारत देशाला शर्मेनं आज जगभरामध्ये मान खाली घालायला लागतात। आज हे सर्व आम्ही या ठिकाणी जेनजी लोक उभे आहोत। प्रत्येक जण कॉलेजचा विद्यार्थी आहे, तो आज तुम्हाला नरेंद्र मोदींना या माध्यमातून प्रश्न विचारतो की आज जर तुम्ही सरेंडर होत असाल डोनाल्ड ट्रम्पच्या US पॉलिसींना आणि जर भारत देशातल्या लोकांवरती जर अन्याय करत असाल US मधल्या मालाला जर 18% टॅरिफ US मध्ये आपला माल विकायचा असेल तर 18% टॅरिफ, परंतु US चा माल आमच्या भारतामध्ये विकायचा म्हणलं तर 0% टॅरिफ। हा कोणता न्याय? म्हणजे आमच्या गरीब शेतकऱ्यांनी जगायचंच नाही का? आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेलो मुलं आहोत। या शेतकऱ्यांनी US मध्ये माल विकताना तोट्यामध्ये विकायचा, परंतु त्यांचा माल मात्र आमच्या इथे महागाईने विकायचा, हे आम्हाला कदापि सहन होणार नाही। म्हणून आम्ही या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची राजीनाम्याची मागणी करत आहोत। राहुल गांधी यांना त्यांनी संसदेमध्ये समोरासमोर येऊन उत्तर द्यावं। ज्या वेळेस राहुल गांधी संसदेमध्ये एप्स्टीन फाईलचा विषय काढत आहेत त्यावेळेस नरेंद्र मोदी तिथून पाय काढत आहेत। नरेंद्र मोदींनी कुठल्याही गोष्टीचा कारण पुढे करून आज संसदेत देखील ते हजर राहत नाहीत, ही एकदम शरमेची गोष्ट आहे। विरोधी पक्ष नेता ज्यावेळेस एखादी गोष्ट विचारत असतो त्यावेळेस पंतप्रधानाला उत्तर देणं हे अनिवार्य आहे। आतापर्यंतच्या काळामध्ये असं कधी झालेलं नाही की विरोधी पक्ष नेता हा एप्स्टीन फाईल सारख्या गोष्टींवरती प्रश्न विचारतोय, परंतु पंतप्रधान हे घरात बसतायत। हे अतिशय निंदनीय आहे, हे आम्हाला खूप लज्जास्पद वाटलं। नेमकी मागणी काय आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर? एक मागणी नेमकी काय आहे तुमची? आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप सरकारला एकदम स्पष्टीकरण मागत आहोत, ऑफिशियल स्पष्टीकरण मागत आहोत की एप्स्टीनच्या रिगार्डिंग नरेंद्र मोदींच्या संबंधित, कारण भारत सरकारकडून आतापर्यंत तर कुठल्या एप्स्टीनच्या संदर्भात ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये आणि नरेंद्र मोदींनी अशा घाणेरड्या कृत्यांमध्ये समावेश घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि आमच्या जेनजी विद्यार्थ्यांचं जो मागणी आहे त्यांनी मान्य करावी आणि त्यांनी घरी बसावं, कारण भारताला लज्जास्पद वाटण्यासारखी गोष्ट हे नरेंद्र मोदी करत आहेत असं मला वाटतं।